मोठी आई कधी येणार ग मामा घ्यायला? कधी जायचं आपण? मोठी आई माझी बॅग स्पेशल ठेवशील ना, माझी स्पेशलच बॅग. हो ना, येते ना संध्याकाळी येते ना मामा घ्यायला. मग मोठी आई आपण किती दिवसासाठी राहणार ग तिथे? मी मी 3च ड्रेस घेतले. बाबा बस झाले. बस झाले. 3 ड्रेस. 3 कायले 2च घे ना बाई, आपण 2च दिवस राहून राहिलो. आणि तिसऱ्या दिवशी याच्या वक्ती मग मामा नाही घेईन का ड्रेस? मामा घेईन ना तुले कपडे, ते घालून यायचं. वाह! मामा पण कपडे घेणार? माझ्या मामाने पण कपडे घेतले ना मला, तेच घालून घेणार ना मी. नाही, हे मामा नाही रे कपडे घेतील. तर मामाने घेतले की नाही, मग हे मामा घेतात. पिंकीला विचार बरं, पिंकी ताईल म्हणा त्याला आवरलं का, तिनं घर थैली भरली का तिची, ते शिवमचा पावडरचा डब्बा आणि ते टाकतो म्हणा त्याच्यात. हो सांगते ना मी. मामाला फोन लाव बरं, कुठपर्यंत आहे तर मामाला म्हणा लवकर या. मोठी आई, मामा कारच घेऊन येईल ना, मग आपल्याला गाडीमध्येच जायचं ना? नाही हो बाई. या मामाजवळ गाडी नाही. एसटीने जा लागते. रवी मामाजवळ, श्याम मामाजवळ गाडी आहे. मनोर मामाजवळ गाडी नाही. त्याच्या घरी काही एसी नाही, कूलर नाही, फ्रीज नाही. त्याच्या घरी गमीन ना. मामासारखं मोठं घर नाही त्याचं, लहान चुकलंच आहे. चालते मला, मला चालते, मी येते ना. मला माहिती आहे मनोर मामाचं घर, मी छोटी होती त्यावेळेस आली होती ना. मला मला काही काम नाही आहे फ्रीजचं. फ्रीजचं काय काम आहे तिथे? समजदार आहे व मैरानी, लय शायनी आहे. बरं चल मग मी आवरतो आता. तो आईला आवाज दे बरं, तो मम्मीले, तिला सांगून देतो ना काय कुठे आहे काय कुठे आहे. तर आपण गेल्यावर तिची पंचायत होईल ना. ओ दे सांगून. अगं मम्मी, ए मम्मी, मोठी आई बोलवत आहे तुला. काय म्हणतात आता? का ग तू कशाला जाते ग? अगं तिथे खेळा आहे ती, त्यांचं घर टिनाचं आहे. खूप गरमी होईल तुला तिथे, काहीच नाही त्यांच्याकडे. आणि तुला एसटीत बसून जावं लागेल, तुला मळमळते ना. मग कशाला जाते राणी? ऐक ना जरा, तू ऐकतच नाही माझं. अगं मला जायचं आहे ना, मला नाही मळमळत. मोठ्या आईनी लवंग विलायची सोप घेतली मला बसमध्ये खायला. आणि ते मला 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 आवडते मनोर मामाच्या गावाला जायला. बिमार पडून ये तिकडून. याच्या घरी का फिल्टर आहे का पाणी प्यायले? काहीच नाही ना. मला चालतं, मी जाते. पप्पा, आज मनोर मामा येणार आम्हाला घ्यायला, आम्ही चाललो. मस्ती नाही करायची बाई तिथं. हा, मोठी आई सांगते तसं राहायचं. गावात फिरायचं नाही. आपलं गाव ओळखीचं आहे, ते गाव ओळखीचं आहे का? हा, जा मग. काही म्हणा नाही या पोरीला जा म्हणता. काय ते खेड्यात हं? काय आहे ते आता म्हणायला नाही पाहिजे, पण काय आहे त्यांच्या घरी? फिल्टरचं पाणी नाही, फ्रीज नाही, एसी नाही ना, काहीच नाही. कूलर सुद्धा नाहीये त्यांच्या इथं. हा, ही बिमार पडेल बरं, हिला नाही समजत, पण तुम्हाला तर समजायला पाहिजे ना. नाही म्हणा तिला. मग आता काय 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 ते जीवन समजलं पाहिजे तिले. हा, एशी कूलर आणि फ्रीज तेवढंच जीवन आहे का? हे समजलं पाहिजे. जाऊ दे, जाय बाई. फक्त मोठी आई सांगते तसं ऐकायचं. हा, जे आहे ते तसं राहायचं. फालतूचा हट्ट करायचा नाही. हा, हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. नाही पप्पा, मी काहीच नाही मागणार. ह काय म्हणता? काही नाही. मी म्हणत होती ते डबे तू पाहून घे ना, मग मुगाची डाळ उडदाची डाळ कायच्यात काय आहे तर मग मी गेल्यावर तुला पंचायत पडेल ना. आणि राणीची काळजी नको करू तू, राणीची बरोबर काळजी घेतो ना मी. हा, मला चुलत काकाच्या घरी आहे ना फ्रीज, त्याचं पाणी आणत जाईन मी तिच्यासाठी. फिल्टरही आहे त्याच्या घरी, मी तिला फिल्टरचं पाणी आणीन, त्यातून एक बॉटल भरून आणली की झालं. हो, माझ्या मुलीला कुठलं न कुठलं पाणी नाही पाजायचं. आणि तिला तुम्हाला माहिती आहे किती नाजूक आहे ते. तर मी तर तिला पाठवणारच नाहीये, पण ती ऐकत नाही ना. तिला गरिबीची सवय नाहीये. मग तुम्ही कधी असाल? मी येतो मासोईनं. माझं काय घेतलं? मला का तुझ्यासोबत थोडी यायला लागते? दादा येते ना घ्यायले. माझ्यासोबत थडी यायला लागते तुम्हाला? माझा दादा येते आम्हाला घ्यायला. पण तुम्हाला जेवायला यायला लागेल ना. जवयासाठीच असते ना सगळा अट्टाहास. जवयाचा असतोच ते धोंड्याचा महिना. एवढं धोंड पै दिलं मागयात बांधून, अजून किती धोंडे बांधतात का सांगा तो आई बाबा. धोंडे जेवायला या, धोंडे जेवायला या. एका एवढा मोठा धोंडा मा नशिबी बांधला. असं का? हाच धोंडा पायावर पडला की पाय फुटते बरं? डोक्यावर पडला की डोकं? सांगा कायच्यावर पडू? राहू दे बापा, जसं आहे तसं जगू दे मले. जाय तू, काही येते दादा घ्यायले, तुम्ही जा. तुमचं झाला स्वयंपाक पाणी की मला फोन करतो, मी येईन आणि जेवीन. दादा येऊन राहिला का? कसं का हाय?
हा मग दादा आणि तुम्ही मग तेच म्हटलं ना, मग दादा आणि तुम्ही म्हणजे तुम्ही सांगा तुमचा दिवस कधी येतं, मग त्या दिवशी आई पाहुणचार करून ठेवील. नाही तर तुमचं बोललं मिटिंगा ना टांगा असतात, आमची मिटिंग आहे आणि आम्हाला वेळच नाही आणि आमचं असं नाही आमचं तसं नाही. कोणी काही केलं तर मग कसं थोडस दिवसभर तर टाइम देसाल ना. नाही तर तुमचं कसं आहे, घरी तुम्ही दिवसभर बससाल झोपा काढत, पण माझ्या बाबाच्या घरी तर जायचं काम पडलं तर मग तुम्हाला अर्जंटची मिटिंग येतात. म्हणून विचारून घेऊन राहिली की कोणत्या दिवशी तुम्ही फ्री आहे, त्या दिवशी मग पाहुणचार ठेवायला लावीन. स- बापरे, मी घरी झोपा काढतो नाही, काम तू करतो काय? चिमटा नाही घ्यायचा, दुरून दुरून बोलायचं. हा, बोलायची लढाई, शब्दांची लढाई. हात नाही चालवायचा, हात चालवला तर विचार करा. मी शिल्लक कोण बोलतो वा? अहो, मम्मी गेली की तुम्हाला माझी आठवण येईन का? 2-4 वर्षासाठी चालली का? कायमची चालली? अरे देवा, नाही नाही, मागितलं होतं सुख मी, पण एवढं आणि एवढं कायमची चालली का रश्मी तू? हलकट चाललीच जाईन कायमची, येणारच नाही बाबू वापस, मग बसजो. हा, जा ना पप्पा, जाय जाय जाय, लवकर जाय, मी तर सुटलो, कावलो मी. एवढा चांगला धोंड्याचा महिना जो मले तो बाबाला म्हणा याच्यापेक्षा काहीच नाही पाहिजे म्हणा पाहुणेले. अंगठी नाही पाहिजे ना, सोनं नाही पाहिजे ना, चांदी नाही पाहिजे ना, काहीच नाही पाहिजे. हे धोंड तुमच्या घरी ठेवून घ्या, एवढंच आहे म्हणा पाहुण्याचं म्हणणं. झाला म्हणा मग पाहुण्याचा मानपान. थांबा ना, मग दूर कोण पैता हा? जीव वाचून पोय तुम्ही तू. पया पया कुठला पैसा हा? या शेवटी इथंच लागते वापस. नाही बाई, सही आहे ना व. त्या दिवशीच मी तुला म्हणत होती बोलावत होती, पण म्हटलं जाऊ दे, काय येले का पाहुणी होय. वाटच पाहून राहिली, म्हटलं काही येते तर सांगू. आणि मी का पाहुणी हो का, मला का बोलायला पाठवत होती चहा पेले. माय मी येत होती समध्याच्या घरी चालली भेटीले. आता आली इतक्या दिवसाची तर सगळ्या संगच बोला. आली तर पहिले तर घरातलंच रेमपूट काढलं माय बाई. काऊन माय बाई, सुषमानं काही करून ठेवलं का? ते सोन तर लय हुशार आहे. हो, लय हुशार आहे म्हणूनच तर मला करा लागते. हा? जाऊ दे आता, तुम्हाला काही मी सांगत नाही आणि तुम्ही काही ऐकत नाही. बोला कस का हाय? साजरा आहे व माय, सबन साजरा आहे. तू तर माय पाहुणीनच झाली आता. हा, येतं काही न जातं काही माहिती पडत नाही. पोरीले आणत वाटते अधिक महिन्यासाठी. हो, जवायला बोलावतं म्हटलं धोंड्याचे आले. आता धोंड्याचा महिना आहे तर जवायला बोलावत ना का. अन मला माहित होतं आपण जर तती असलं तर हे काही कोणी ठाव ठिकाणा लागू देत नाही. म्हणून आलती मी खरं तर. म्हटलं आला आता मनोरले, म्हटलं आता सकाळी चालला ना मग मनोर आणले. आता आज संध्याकाळी जातो म्हणते, नाही तर मग सकाळी सकाळून जातो म्हणते. येईन 2 दिवसासाठी, मग पोरीचे काही रिकाम पण नाही. तिच्या घरी पोंग्याचा बिझनेस आहे ना. पोंगे इकतात लागे, ते आलू पोंगीची गाडी असते पाहुण्याची. वावर पोरग लहान आहे, लय गोंधळ आहे मा पोरीचा. माय बाई, उलसक रिकाम पण नाही तिचं. नाहीच तर म्हणे ते मले, म्हणे आई तू काहीच मचूच नको म्हणे. हे खाले माय 2 दिवस मोडतं म्हणे, मी काही येत नाही म्हणे, राहू दे म्हणे. म्हटलं नाही हो माय, साजरं लागते का, जे करा लागते ते कराच लागते. हो व, मग काय तर त्याला पोरग ऐकते माहित आलं म्हणून हाय. आम्ही तर आमच्या बाब्याला म्हटलं, आमचा बाबा तर आमच्यावरच खकाळला. म्हातारा व्हाय लवकर लागते का म्हणे. आता त्याचे पांडे कसं झाले ना म्हणे, अजूनही आणूच कमी त्याले. मग तीच राहिली माय मी. आता मग पांडे कसं झाले तर मग आणत नसतं तर काय, मग राहिलं बापा. म्हणजे त्याचं म्हणणं होतं आता म्हाताऱ्या झाल्या आता बस झालं. बायकोच आहेत बरं, हे शब्द बायकोचे आहेत, फक्त तोंड महापोराचं आहे. शब्द सगळे बायकोचे असतात घालेल तोंडात. नाही मग तिचा का तितका अधिकार नाही का हा? म्हणजे का आता काय काय असं काही आहे का की नवीन नवीन घ्या वाटते, नवीन नवीनच काही करा लागते. हा, लय काय तुला का हिरे दागिने घ्या लागतात का, म्हणा सोनं नाणं घ्या लागते का? हा, एका पोळीचं जेवणही नाही का बहीणसाठी? हा, बहीणसाठी तर शिळा कुठ काही नाही व. हो, बाकीच्या सायसाठी, बायकोच्या गणगोतासाठी सबोर आहे. आता माय बाई, तिच्या चुलत बहीणचं लग्न झालं. तुला सांगतो सई, तुला तर माहित आहे मी कोणाचं काही सांगत नाही. मा सुनेच्या चुलत चुलत चुलतची चुलत होती वाड्यातली बहीण. तिचं लग्न झालं हो, मा घरचा अयर ज पायत होती तू. मी म्हणतो तिच्या बापानं नशीन घेतला, तिच्या सख्या बहीणनं नशीन आणला अयर. इतका साजरा अयर नेला मा सुनेनं. हा, अन मापुरीले ब्लाऊज पीस देत नाही व. काय करतात सांग, आपलं काय चालते माय, आपलं पोरगच आपलं ऐकत नाही, तिची काय आहे. नाही बाई, या बाबतीत मा मनोहर लय साजरा आहे. नाही मा मनोहर
समज करते मा पोरीचं का आले उगाच सांगा. हे सुस्मी काही असू दे, जे काही बडबडू दे, हिचं हिचं तो ऐकतही नाही. त्याला जे करायचं आहे तेच करते. बहीणले उलसक अंतर देत नाही मा मनावर. तिचे नातेवाईकात नाही बरं, तिचे नातेवाईकात जे करायचं ते करते, पण असं नाही मग तर ती लय ना ती काही नाही. सगळं सारखं ठेवते आणि बहीणले तर उलसक अंतर देत नाही मा मनावर का आले उगाच सांगू. हे सुस्मी आहे तशी वंगानी, हिचं कोण हिचं ऐकते नाही का परत, हे करते बडबड. हे लय बदमाश आहे. मागे तर मा पोरानं साड्या आणल्या तर हिने हेरफेर केली साड्याची, काय सांगू तुला अजून. पण मा पोरग नाही, मा पोरग करते बरं सगळं. नशीबवान आहेस तू, मग तेच तर म्हटलं तू नशीबवान आहेस, तुझा पोरग ऐकते. आपलं पोरगच बायकोच्या पहिले म्हणते. आता काय आता ते म्हातारे झाले, म्हातारे वय लोक असते का नवीन नवीन असते. काय म्हटलं रातभरासाठी आणले त्या निमित्तानं येते. तसा इथं जवाई काही ढंगाचा नाही. तर पाहुणा लय बदमाश बोळ्याचा आहे. गटाऱ्या लोळ्या सदान कदा दारू पळेल असते. मग पोरीचे लय येले आहेत बिचारे. काय करीन सैन करते तिला माहित आहे ना. ती काही वापस जाऊन काही गती खराब आहे आपली. त्याच्यापेक्षा तर तीच आगीत निघून फपटात कुठीन लेकर आहेत. असं वाटतं 2 दिवसासाठी आली तर तेवढंच तिले बरं. तितकं मैसून सहन नाही करत. हा म्हणते काय जमतच नाही म्हणते ते. म्या म्हटलं काहीच नको घेऊ तिले, साडी नको घेऊ ना, तिले जेवणही नको करू म्हटलं. इतलक म्हटलं म्या जेवणही नको करू. ते भाजी भाकर जे काय असेल म्हटलं तुमच्या घरात तेच खाईन. फक्त आणणारे म्हटलं 2 दिवसासाठी. पोरीला तेवढंच बरं वाटते. गोष्टी नाही घेतली बाई मा पोरानं. मग तू काऊन नाही आणत. तो आलं का काहीच नाही का, तुला पैसे महिना भेटते ना तुला सरकारचा. त्याच्यात करा. त्याच्याच माथा आहे का समजा, त्याला काय मागा लागतं 2 रुपये. हे तुला बोलायच्या गोटी आहेत माय. तो माणूस आहे, आपला माणूस नाही काही नाही. आणि पोराच्या ह्याच्यात राहा लागते आपल्याला, त्याचा तुकडा खा लागते. मग त्याचं नाही ऐकशीन तर काय करतं माय पोरीला 2 दिवसासाठी आणशीन. तिला तर शेवटी नेऊन घालाच लागते तिच्या घरी, ती तिच्याच घरी जाईन. आपल्याला तर राहा लागते यायच्यात. काय करतं माय. असं नसते बरं, असं नसते दार का. हे चुकते तुला. 2 दिवस पुरीला आणू नये नको घेऊ ना म्हणा, काही मा पैशातून आणतं म्हणा. तुला महिना तू काढतं का तो काढते. तोच काढते. मला काय कळते माहितातलं. मला त्यातलं नेते फक्त ते बँकेत न्याय लागते. तो काही नेते काही तर नेते नाही माय. तोच काढते तोच घेते. मला काय देते माहितातलं. नाही बाई आमचा मनोहर तसा नाही करत बाई. आमचा मनोहर आमचा महिना आम्हालाच राहू देते. आता माय महिने तर 4-5 महिने जमा झाली मी नव्हती तर आता जा लागते ना आपल्याला, स्वतः जा लागते पैसे काढायला भेटत नाही येईल. तर मी आता पोरीच्या घरी होती तर जसं दर महिन्याला जाणं जमत नाही. तर 4-5 महिने जमा झालते तर आलतात ते मला नेलं लागे काढून आणले माझ जोड दिले. 1 रुपया नाही घेतला मा मनोरनं त्याच्यातला. आणि मला विचारते नाही की का मा तू त्या पैशाचं काय केलं, का पोरीले दिलं का जवळ ठेवलं, काहीच नाही विचारत, काहीच नाही. जर त्याला लागलं आता त्याचंही हातावर स्पोर्ट आहे. आपल्या घरी कोणती माय परापटी वाया चालली तर फक्त पुसते मा आहेत का काही पैसे, आपण धरा आणून देऊन द्या होते. मीच काय खर्च करतो. अमाई पोरगी नाही तशी मायले मागे न. अमाई पोरगी तर 2 रुपये मी तिच्या घरी काही खर्च केला तर माई पोरगी वापस देते म्हणते हे घेते मग 2 रुपये खर्च केलते. सकाळी तर पोरग हिशोब विचारीन तर म्हणीन पुरीच्या घरी खर्चच केले. माई पोरगी 2 रुपये ठेवत नाही. मी त्याला काम पडलं तर देऊन देतो पैसे. पण तो बँकेतून आल्या महाजोड देऊन देते पैसे. काहीच नाही घेत मामोनर पैसे. का आले उगा सांगा. बुडेबाचे घेत असेल नाही. नाही 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 बुडेबाचे नाही घेत. तो जमा करते ना, जमा करते तो पैसे. आपणच कुठे नाही तो उरावर. आता बुडाच काय खर्च करते तुला तर माहित आहे. मागच्या बुडायला काय सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, काही नाही, काही लागत नाही पैसा. बुडाचाही पैसा पडेलच असते. पण तो घेत नाही. हे लय ना आपण तर त्यालाच देतो. आता आम्हाला कोणते 10 पोरं आहेत मायाला द्या का त्याला द्या, त्यालाच देणं आहे. मै पोरगी काय हलकट नाही. ती नाही म्हणत काही. पण तो मला मागत नाही हे लय मला बरं वाटते. तो माझोड देते बुड्याचे पैसे बुड्याजोड देते. असं हे नाही करतो पोरगा सारखा नाही मा पोरगा बाई. मा पोरगा चांगला आहे बाई. चांगला आहे व माय, चांगला आहे. नशिबानं घ्यावं लागते. त्या दिवशी मॅम पोराले 100 रुपये मागितले त्यानं मला दिले. म्या ना जवरी आलता तर घेतलं सकाळी सामान. मैसून म्हणे नवरा करायला चालली का म्हणे आता जवऱ्याजवळ तुला सामान घ्यायला लागते. आता काय नटा थटा लागते म्हणे. अशी उद्धटावानी बोलती बिचारी. माय बाई त्याला कोण नाही सांगितलं मग. त्याला कोण नाही सांगितलं.
तिला काय 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 तिला काय आली एवढी बोलायची? हा ते कोणची आली? आता बाई हे भांडे वाहून राहिले म्हटलं. हा भाऊ घातले की काय उन्हात? अहो घासतो व माय घासतो हे सई बाई आलती मग बसली थोडीशी बोलत घासतो ना व माय. घासा पहिले. आता मोठे बसतात गालावर हात देऊन पोरगा आला की तिले काम सुचतात. पोराच्या देखता मग पाय बाबू मी किती काम करतो आणि दिवसभर लोडतात. हा अति बस दिवसा काम नाही करता येत बरोबर पोरगा याच्या वेळेवर तिले काम करा लागतात. घ्या घासून उन्हात वाहून राहिले ते भांडे यायच्या चांगल्या गप्पा चालू आहेत. घासतो ना माय बाई व घासतो ना. आता कधी भांडी पाहून नाही चालले मी कुठे पाहून नाही चालली माय. आता आली ती बाई इतक्या दिवसानं दोन शब्द बोलायला का लय होतात का तुला का जेवायला भांडं नाही का? आणि इकडे दाखव घासतो. येवा सई बाई ये नव्हती ये बस. नाही घासा भांडे तुम्ही मी जातो घरी. माय या बाईची परिस्थिती पाहिल्यावर तर असं वाटतं माय आपण तर लयच राजावानी जगून राहिलो. या हिच्या सुनीपेक्षा तर मला माय सुस्मी जरा बरी वाटते. अशी नाही किती की अज्जत बुडायची पण अशी नाही बोलत उद्धटावानी. हाय ते हलकट पण उद्धट नाही सुस्मी. काम चुकार आहे धंदा करणं जीवावर येते तिच्या पण अशी उद्धट नाही हो माय. मा मनोहर तर लय साजरा आहे बाई नवसानच भेटला मले. काय हो माय काय गती आहे हो या बाईची.